कोमल म्हणते ताट भरून दिल ती शेव 2 तर खड खाल्लेत मी आणि हीच आपटी ते इथं कसं करू आता किती तरी खायला आणून देऊ तुम्ही का बेजार केलाय म्हण मला कसं रे बापाच्या घरचा बाजार आणला काय तो तिथून मागून अगं बाया सुनाचं दिवाटनं कुठं गेलं काय नु खायला काहीतरी आणीन म्हणलं तर काय करते काय नु कुठं गेली काय नु ही सून बी काय सुद्धा देत नाही हातात अगं बाया गे कुठं गेली काय नु नटी आमची अरे देवा कुठं गेली गे ती कोमल ओलसं काहीतरी खावं म्हणलं तोंडाला चव नाही बाईला हाका मारावं लागते ना आता नटीला नटीचं काय काम चाललंय कोमल ए कोमल कोमल इकडे ये ग जरा आले आले ये 2 मिनिटं ये ग कोमल दुखत आहे माझं चव नाही तोंडाला उलसं काहीतरी आणावा खायला तुम्हाला आताच गुढी शेवण ते दिलत ना खायला आता ही शेव खाय का बाई ही शेव आहे का प्लेट भरून आणली होती मी काय प्लेट तुझी काय प्लेट 2 खड निसते शेवच्या आणल्यात जीव तुम्ही जास्त माया गळायचा केलाय बर का मला जास्त गाळायचं केलंय तुम्ही अगं उलसा आजार असला तर जास्त आजार करतान ग तुम्ही पण मी एवढीशी आणलीच नव्हती एवढूशी अगं एकच काढा पाडलाय मी 2 खाल्ले फक्त त्यातले आण जा अजून ताट भरून मगच उठन मी आजारपणाची नाही उठते वय किती आजारी पडले खायला घाला खायला मला माणूस आजारी असला तर खात सुटत का काय नसतं अगं खायला घाला ही काय है ही किती खाई पोटात आग पडली माझ्या दव्या गोळ्यानी आणि काय सांगा तुला आण अजून काय आणू आता खायला भाकरी आण काय केळं आण काय असलं तर घरात आण बघ ना प्रत्येक चक्रीला नवीन नमुना द्यावा लागतंय खायला कुठून कुणाच्या बापाचा अगं तुला कुठं आणायचं इकत आण माझ्या पोराने आणला असं मला भूक लागली पोटात आग पडली आण तू मी आताच उलशी झोप लागली गोळ्या खाऊन आणि म्हणलं कोमलला हाक मारावा देईन कोमल कोमल म्हणते ताट भरून दिल ती शेव 2 तर खड खाल्लेत मी आणि हीच आपटी ते इथं कसं करू आता किती तरी खायला आणून देऊ तुम्ही का बेजार केलाय म्हण मला कसं रे बापाच्या घरचा बाजार आणला काय तो तिथून मागून दरच चक्रीला कोमल केळं आण कोमल गुढी शेव आण कोमल हे आण कोमल ते आण ग तुम्ही मला मारायचंच केलंय ग माझी लेख येऊन दे तिला सांगते मी सगळं माराने बी गेली म्हातारी मला मारायचं म्हणते मला मारते काय कोण म्हणलं म्हणा इथं कोणी हाय का दुसरं खायला प्यायला पाणी लावून मागितलं की मला मारायचं म्हणूनच तुम्ही मला गाळायचं केलंय दुसरं काय आहे त्याच्यामुळे तर आजार पण जाय नाही माझं गोळ्या खाते पोटात आग पडती तर भाकरी कोण आजारी म्हणेन बाबा ह्यांना खाऊ खाऊ मी तर तेच आजारी कोण म्हणेन माझा लोक आणून देतोय तुला नुसतं हाताखाली करायचं आहे आणि तू गप गुणाने करीत जा मोल करी नाही मी मोल करीन नाही तुला सून बनवून आणली पण मला आजारातून उठूस तर काळजी घे जा काहीतरी आण काय जा घरातून काहीतरी आण जा काहीच नाही घरात राहिलं म्हणा आता अगो सगळं खाऊन टाकलं आणि कसं शिकवलं सासूला काय नको देऊ म्हणून का काय सगळं मार म्हणली का काय तुझी माय हा त्या तुझी सासू तुझी माय म्हणली का तुझ्या सासूला मार म्हणून खाण्यापिण्या वाचून आव किती खाता म्हणते मी अगं खाल्लंय काय मी माझं दुखत आहे मागाच्या चक्रीला 3 केळं आणून दिले ते बर का अगं 3 केळांनी काय होतंय पुन्हा भजे खाल्ले कांदा भजे आणून दिलेले पुन्हा प्लेट भर शेव आणली पुन्हा गुढी शेव आणली वरून 2-3 काकडे आणून दिलेत खायला इतकं खाऊन बी म्हणतात मी आजारातून उठत नाही आजार माणूस कसा असतं फक्त चहाच्या कपावर असतं बाई तू नाही बोलू द्यायचीस तुझ्या माईने सांगितलंय तुला मला मारायला गाडून कशाने गळण म्हणा गाडून मारायला सांगितलंय तुझ्या माईने त्याच्यामुळे तू माझ्याकडे लक्ष दे ना माझ्या पोरी येऊन दे माझ्या पोरी येऊन दे माझ्या पोरींना सांगते ही खाणं पिणं मला चारीत नाही तुम्ही पैसे पाठवतात तेवढंच राहिलंय भांडण लावाय द्यावा 1 नंबर अगं सुन म्हणावं तुला असली होय हाताखाली करीत खाऊ खाऊ काचा ढोल झालाय म्हणा हे किती झाड झालंय कुठे कुठे झाड दिसले तुला कुठे झाड दिसले एवढे तरी बी खायचंय आणि झाड दिसले हे पदुरा असला फुगाऱ्याचं लुगडं घातलंय मावाली किने घेतलंय चांगलं वांगाळ तू आणलंय काय का तुझ्या माईने दिलं का वा घेऊन झोपा थोडासा खायचं बंद करा हा झोपायला लावून मारायला लाव गाळून झोपून झोपून खायचंय जवा तवा खायचंय खाऊ खाऊ बी डोळ्याने बी दिसना वायलच चष्मा बी माझा चष्मा सुद्धा खराब केला आता पोरीला माया फोन लावते पुरीला लावते रडत का काय मग
मग तू हाताखाली करीत नाही पोटात खाल्लेलं की जाईन सगळं वा डोळ्यावाई वाहून जाईन. रडू नका. डोळ्याला तर आऊस नाही, रडायला लागलेत. अगं तू सुनच लय बेकार आहेस तू काय साधी सून तुम्ही नाही. तसं बोल जाऊ नका मला. मी तुम्हाला खरंच खायला काय देणार नाही. तुम्हाला सांभाळायचं म्हणल्यावर मग डोकं जातंय. काय करावा तीनदा शिव दाखविती ही शेव दाखविती एकच शिंगुळी ह काय राहिलंय ह काय राहिलो हे दाखव खाल्लं वाय ते बी एवढं तेवढं तरी ठेवायचं ताटामध्ये. तेवढं बी खात असते वय. तुला दाखवाय मला सारखं सारखं जा केळं बिला आण जा जो अहो जाळ झाला तुमचा खाण्यामुळे सगळं घर चाललंय इथून तिथून. माझा सारखंच खायचं खाऊ खाऊ तरी काय करता नुसतं खायचंय. माझा करते मी जर चांगली असते ना तुला घरकीने आपटेली असते. आता काय झालंय कुठं रोग आलाय. घरकीने धरून आपटेली असते. आता कुठं रोग आलाय म्हणते मी. आता कंबर दुखत आहे माझे मनक खराब आहेत म्हणून मी गप बसले नाहीतर तुला काय भरले नाही वागीन मनकं? नाही वागीन भरलं नाही खाऊ खाऊ वागीन आहे मनक. मनक माझे गेल्यात म्हणून तर डॉक्टरने सांगितलं खा. किती खा मग. डॉक्टर म्हणतोय का सगळं खाच म्हणून सारखं पण तू खाच. आणीत नाही खायला जा 2-4 किलो काहीतरी आण मी औषध दवा खाल्लाय तुला गोडीने सांगते कोमल. नाही बाय खायला काही नाही घरात आता. जा जा काय जा हाय का आण बळच बाया तसं. गोळ्या खायच्यात ग. खाल्ल्यात आताच गोळ्या. आराम नको, करा नको, थोडासा. नको. माझ्या लेकी म्हणे माय तू माझे जीव आराम लावायचा. करा जराशे आराम. सारखं खायचं नसतं म्हाताऱ्या तुळचं माणसाने. आणून दे मी खाते एक गोळी खाते आणि आराम करते तुला संध्याकाळपर्यंत परत नाही वैताग देत. असं वाटतंय आता काय करू. अहो आता तुम्ही जरा समजून घ्या जा. मी स्वयंपाक नाही केला आणि मग केळं बिळ फळं बिळ आण ना. किती फळ खाता. ते डायमंड फ्रूट काहीतरी आहे ना. ते फ्रूट बी सगळं संपलं. सगळं खाल्लं तुम्ही एकाच टायमाला. अगं, मला तिला आवडत आहे टॉबेरी. स्ट्रॉबेरी हा. आणि काय काय पाहिजे. टॉबेरी हा आणि मला डॉक्टरने खाय सांगितलंय मनक घ्या. काय काय सांगितलं बरं. डॉक्टर कोणचा होता मला तिथं जाऊन तपासच घ्यावं लागेल त्याचं. तसं नको करू बाय हातपाय पसराय सुद्धा मला लय अवघड जाते. तू काय कर डायमंड फिरेड आणती. डायमंड फिरेड कसला अहो असतं आता काहीच नाही राहिलं. सर बाजारचं तुम्ही खाऊन टाकलं सगळं. काय 10-10 किलो आणलं होतं का. अहो तुम्ही 2-2 किलो काय ना खाल्लं ना. हा हा 2-2 किलो खाल्ले मी. मग अगं एवढी कशी आगावाची लेख आहेस ग. बाई काय आगावाची ठेवलं लेक नाही आहेस. आता ती तुझ्या येते. बापाचं आडनाव आगाव आहे का. हा आगाव आहे. हा आगावाची लेख म्हणावं लागन उद्यापासून. हा आता मी देते कुणाला तरी सांगून की आगावाची लेख आहे. कोणाला बी सांगा बरं. झोपा आता थोडस या इकडे. पण गोळी खायला मला आणून दे तू मग मी गोळी खाते आणि झोप. किती खाता म्हणते मी तुम्हाला. तुला काय माय बापाची इकडून आणलंय वय. हा दात खाऊ नका. खायलाच द्यायची नाही. तुझ्या माय बापाची इथून आणल्या होतं कशी करशी नाही हलकट हांडगे. अयो मीच हांडगी. मग एवढं मोठं खाऊन तुम्ही मी हांडगी बाई. कंबर कंबर गेलंय माझं कंबर नीट व्हायचंय. अंडे आणावात चिकन आणावा आणि द्यावा कोंबडी जरा फराय करून. फराई कळते का तुला. दारू आणावा. दारू नग काहीतरी आणा ना. दारू नाही पण फराय करून आण ना. गांजा चिकन बिकन. गांजा वाटतं का. गांजा वाटतं का. तुला काय मी एवढी बेकार दिसली का. मग गांजा झोपा ना बिंजा गपचीप. वाढायला? तुम्हाला चांगलंच बरं खा वाटतंय. मी गांजा वडाय गडी आहे का मी. माझं गडी. पोरगा हानीन ना मला माझ्या कमराचा त्रास आहे मला. मी बाकी बघितलं सगळं होतं त्या चांगलं. दिवशी चोरून बिड्या वाढता तुम्ही बिड्या. हा बेड्या हा. वरते येडी पागल बाई काय नको जाऊन दे मला तुझ्या नादी नाही लागायचे. 2 केळं आण चालता कोण नाही केळं बिळा देत. गपचूप झोपा नाही तर नरड दाबून मारून टाकीन मी. आताच लय वैताग द्यायलाय मला. मला मारशील. नाही तर कोणाला. तुम्ही का बरं मला वैताग देत असताना तुम्हाला दुसरं कोणी सापडत नाही का. जा काम कर मग मी दाखवते तुला संध्याकाळी. पुन्हा माझं कोमल म्हणून ओरडू नका. नाही वरडत. हा नाही तर जहर देईन. काय बाटली. मला हा दे, दे. हा रानातलं औषध पडलेलं. तू देशील हा कशात तरी तुला खरं विचारीन ना कोणतरी. म्हणीन सासूला वैताग आलता पिऊन मिली. म्हणजे मीच माझ्या हाताने पेले म्हणशील हा, मग कोण म्हणीन. पण घरी सोनन सासू होती म्हणते मी नव्हते म्हणीन रानात गेलते. तुम्ही जर जास्त खायला मागितलं तर खरंच मारून टाकीन. पण मी खाल्ल्यावर तुला त्रास होतोय का. पण खायला खायचं एवढं मोठं. मला मनक्याचा त्रास आहे मला डॉक्टरने म्हणतो काय म्हणतो काय सांगितलंय. खायला सांगा म्हणून. ते डॉक्टर बी कोणता गिन्यान गेलेला सांगते मी त्याला. नाही डॉक्टरने काय सांगितलंय मला मनक्याचा त्रास आहे म्हणून मी खाते. तुझं का पोट दुखतंय तुझं पोट का बाबा अहो मागतंय. लिमिटात थोडं तरी. इतकं खात असतात काय कुणी. पण काय लिमिट असलं आणि काय खाल्लं तरी काय तुझे पैसे गेले का. आता जर तुम्ही मला आवाज द्याला तर मी चहा मध्येच काहीतरी ओतून आणते तुम्हाला पाहून. अयो काय चिडाय आता काय करू मला मारायचं म्हणते. माझं कोणीच नाही ते रडू नका ना बघा ना कोणीतरी. माझ्या पोराला सांगते मी सकाळपासून गेलंय मला चहात औषध टाकते म्हणती. रडू नका ना.
ना काय रडू रडाय नको काय म्हणली झालंय? परत तू पंचट घ्या घ्या ते गोगल घाला 2 किळी आणून देते. आण आण आणू ना आण. आणत खाताना हा, आता नाही केळी. रडत, आता नाही रडत. आणखी आणू वय नाही रडत, आणखी आणते आणते. नाही चहा रडत. करून आणू का? चहा नको आण, चहात औषध टाकीन म्हणलीस. आणि काहीतरी दुसरं काय? इंजेक्शन देते ना केळाला. हा, नुसते केळ आण. इंजेक्शन देऊन आणते. कशाला? मरायचं. त्याला बी देतात का? हा केळाला इंजेक्शन? हा मरा की लवकर तुम्ही आमच्या मागाचा ताण जाईन. तर मग सफरचंद आण ना. आणते त्याला बी इंजेक्शन देते सगळं आणते. काय काय सगळ्याचेच इंजेक्शन येत तुझ्यापाशी. हा सगळ्याच्याच काय काय आणायचं? मेलेच म्हणायचं काय मी. मरा रडू नका माणसं ऐकते. अयो तू सगळ्यातच इंजेक्शन भरती मांडले मिली शारदा बाय काय खरं नाही. रडू नका माणसं बघत येत. माणसं बघत आहेत तो मला मारायचं चालवलं ग. तुझ्या एवढं खात जाऊ नका मग मी सांगायले. आगावाची लेख मी तुझं नाव दिलंय. आगावाची लेख, आगावाची लेख. जाऊ का मी? जा तुझं वाटोळ कर. तुमचं वाटोळ होऊ द्या. जाईले मी खायला. आता कोमल म्हणायचं नाही आणि बोलून घ्यायचं नाही. नाही जा. हा नाही तर इंजेक्शन टाकीन आणि झर देऊन मारून टाकीन. माझ्या लेखाला येऊन दे तुला सांगते. येऊ द्या ना तुमच्या लेखाला सांगते काय सांगायचं इथं. कोमल आता काय झालंय? अयो आली काय बाया धावून. काय झालंय? काय झालंय आता? अगं पाणी पाहिजे होतं. अहो तुम्ही मला कामून एवढ्यावानी केलंय म्हणा. पाणी पाहिजे होतं ग. पाणी पाहिजे होतं. पाणी पाहिजे होतं बेटा. पाणी बिनी काय देत नाही तसं झोपा. हिला गोडीने बोललं तरी बी तसली गोळा उठलासा तुम्हाला. आगावची लोक. तुला गोळा उठून दे बाय खपवून दे तिकडं बोट तुझा. बिट मोडू नका सांगायला लागले. आणि आता कोमल म्हणू नका बघा नाही तर डोक्यातच घालून मारून टाकीन दगड बिगड. म्हणूनच खट्याळ सासू आहे ती. खट्याळ सून मानत्यात. हितवर नाही जात की कोमल येतय. हितवर नाही जात की कोमल येतय. लोक सगळे म्हणत होते ती कोमल आहे ना ते लय खट्याळ आहे. शांत त्याच्यामुळे झोपा म्हणलेली मी ऑलरेडी तुम्हाला. ते ऑलरेडी जाऊन दे पण काहीतरी आण. आणि तुला मी नाही काही सांगावं का काय नाही का? आणू बरं आत्या मी रडन बर का तुमच्या पुढं. तुम्ही लय खातात. लय खाल्लंय. लय खाल्लंय. तुझ्या काय बापाचं खाल्लंय का? खाली झोपा. हा खाली झोपून झोपून गाळून टाकते का मला मारून? हा माय नवरा लोक आणतोय आणि नुसतं तुला सांगितलं तरी अवघड ती आवटळ ती एवढी बारीक लेकरावाने. मला करावं लागतंय ना. काय करतेस तू? एक नवरा तर जातय कुठं तरी निघून परे. हे सगळं माझ्या भोवती देत या. काय डोंगर उचलून टाकते का काय? कचकच बोलाय बरं येत या. नाही हा नाही बोलता कसं येतय? नाही उठा का आम्हाला भांडे घासा चला. नाही ग दुखतय माझं. भांडे घासा. दुखत माय कोमल तू कर पटपटानं आण मला काहीतरी. आजचा स्वयंपाक करा संध्याकाळचा तुम्ही. चला उठा. तुला कसं काय काय वाटत नाही? मग आजारी खायला सासू कसं मागतात? मनक गेल्यात. आजारी सासू तसं नसतंय कोमल. जा तो जा काहीतरी आण जा मला जा. काहीतरी आणच म्हणती बाय आणि की बिचारी. काहीतरी आणू मी तुम्हाला आता. आता काय सांगावं तुझ्या बापाच्या घरी येऊन आणायचं काय? तुम्ही आता जर तुम्ही खायला मागितलं ना तर बघा मग खायला मागायचं नाही काहीच. हलकटाची लेक आहेस काय? कशा कशाची लेख करती बाया मला काय नाही. हलकटाची लेक आहेस काय? तुम्ही गप बसते तर वय ग. म्हातारीत लय मोठा औषध नाही का? खाली बसा. औषण हा मी तुझं लय बघते मला खायसाठी मारी ती जाच करे ती. आता तुमच्यात लय ताकद आहे. कशाची ताकद आहे? चला घरात आपलं स्वयंपाक करू दोघी चला. मला नाही स्वयंपाक बिपाक करायचा. हो खायला आणायचं का मग? चल खायला खायला आण. आव कशाने तरी अगं, एवढं अगं, अगं, लागत. परत येते धरी ए बाई तू जा तिकडे मला ना ग. धरी धरीत येते परत. कुत्र्यावानी भाकर फेकी ना इथून पुढं. मला हा अगं बाय ग खायला आणायचं का आणि काय? आण आण म्हणते. झोपते आता काय ग बाई. आता लय आजारी पाजारी माणूस हाई पण सून चांगली नाही. सून लय बेकार हाई. खट्याळ सून खट्याळ खट्याळ. हिचं नाव ठेवते मी खट्याळ नागावाची लेक. हिचं नाव देते मी पेपरला.